सह्याद्री न्यूज नेटवर्कच्या खासदाराचं प्रगती पुस्तक या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. खरं तर खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणत आहेत की मतदारसंघात अनेक पाण्याच्या योजना आणल्या, मतदारसंघातले अनेक रस्ते केले, तासाला लाखो कोटी रुपयाचा निधी मतदारसंघात आणला. खरं तर रणजितसिंह निंबाळकरांच्या कामावर इथल्या लोकांना काय वाटतं? लोक रणजितसिंह निंबाळकर यांच्या कामावर समाधानी आहेत का? लोकांच्या नजरेतून रणजितसिंह निंबाळकर पास आहेत की नापास आहेत? केंद्रातलं मोदी सरकार असेल किंवा राज्यातलं शिंदे फडणवीस आणि अजितदादा जे सरकार आहे त्या सरकारवर लोकांना काय वाटतं? लोकांच्या नजरेतून त्या सरकारची कामं झाली आहेत का? लोकांच्या नजरेतून सरकार पास आहे की नापास आहे? याच गोष्टीचा आपण माढा लोकसभा मतदारसंघातल्या रोपळे या गावातून ग्राउंड रिपोर्ट घेणार आहोत. नमस्कार. कसं आहे खासदार निंबाळकर साहेबांचं काम? गेल्या वर्षी जे मतदान मागून गेलेत ते काळा आहे का गोरा आहे का पांढरा आहे परत दिसलाच नाही आम्हाला ना. तो काळा आहे गोरा आहे पांढरा आहे, त्यानं काम म्हणून अजूनही 1 रुपयाचं या गावामध्ये निधी नाही, काही नाही. मुळामध्ये जनता वैतागलेली आहे. तासाला लाखो ते कुठं त्याचा हिशोब पाहायचा आम्हाला. ते आता विचारतो ते कोट्यवधी निधी कुठं गेला, त्यानं कुठं घरी बिरी ठेवला का त्याचे विचारायचं आहे आम्हाला. पण एका तासाला 1 लाख कोटी त्याचा हिशोब केला तर जनतेपर्यंत किती जातो? मतदारसंघातलं प्रत्येक जण कोट्याधीश झाला असता एका तासाला जर 1 लाख कोटी निधी म्हणल्यानंतर. म्हणजे त्याचं गणित कसं आहे हेच आम्हाला अजून कोडं उलगडलं नाही. समाधानी आहे नाही त्यांच्या कामावर? आता तुम्हीच समाधानी सगळ्याच्या प्रतिक्रिया घेऊन सांगा ना. तुमचं काय म्हणणं आहे? हे सरकार 1 नंबर, त्याच्यानंतर 2 नंबर निंबाळकर नालायक. सरकार 1 नंबर तर नालायक आहे, निंबाळकर 2 नंबर. 2 नंबर नालायक आहे ती. काय कोणतं काम झालंच नाही, एकही काम झालं नाही. यांनी सगळे पुढारी ईडी CBIच्या जोरावर जवळ घ्यायला लागले. 5 म्हणाय नापास म्हणाय निंबाळकर साहेब. आता अजून ह्याच्यापेक्षा रिझल्ट कसला देऊ? नालायक म्हणल्यानंतर पास आणि नापास हे तुमचे तुम्हीच समजून जा. तुमचा आमदार साहेब बबन दादा म्हणते 2 लाखाचं मताधिक्य द्यायचं म्हणते. आता तुम्हीच निवडून या म्हणा आमदार साहेबांना. आमदार साहेबांना तुम्ही निवडून या अगोदर. पहिलं तुम्ही निवडून या. मराठा समाजाच्या रोषास कारणीभूत आमदार बबन दादा शिंदे आहेत. मराठा समाजाचा रोष त्यांनी आणि त्यांच्या चिरंजीवानी वाढवून घेतला होता. त्यांना अडवलं गेलं नाही. आता मत मागण्यासाठी आल्यानंतर याच्यानंतरही प्रतिक्रिया जोरदार उमटणार आहेत. पहिलं विजयदादा टर्म बरी होती का? आता खासदार निंबाळकर विजयदादा लाखोपटीनं बरं आहे यांच्यापेक्षा, लाखोपटीनं. कमीत कमी ते जनतेला नाराज तरी करत नव्हते. जनतेला कमीत कमी इथून अकलूजला गेल्यानंतर त्यांचं दर्शन तर व्हायचं, दिसायचे तर कामं तर लोकांची करायचे. पण त्यांची राजकीय कोंडी करून भाजपवाले राजकीय कोंडी करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु यंदा रणजितसिंह निंबाळकर यांनी चुकूनही पंढरपूर तालुक्याकडे म्हणजे त्यांनी 5 वर्षात तर लक्ष दिलेलंच नाही. त्यांनी चुकून बिकून 5 वर्षातला इथला व्हिडिओ दाखवला तर आम्ही मतदार म्हणून त्यांनाच बक्षीस देतो. मतदार म्हणून येतोय. मतदारसंघात आलं की एका पुढाऱ्याच्या घरी, दुसऱ्या त्या करमाळा मतदारसंघात गेलं की दुसऱ्या पुढाऱ्याच्या घरी. ह्यांनी फक्त पुढाऱ्यांच्या घरी पसंत केलं. ह्यांना जनता दिसलीच नाही 5 वर्षात. आणि ते कोट्यावधी झाली ती याचा हिशोब आम्ही मागतो बरोबर. 1 लाख कोटींचा जो त्यांचा काय हे केलाय त्यांनी, तासाला 1 लाख कोटी याचं बजेट आम्हालाच कळलं ना. त्यामुळे त्यांच्याकडूनच विचारून घेतो. ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. कसं आहे मोदी सरकारचं काम? 1 नंबर चोर माणूस मोदी सरकार. काय झालं? वॉशिंग मशीन आणली त्यांनी सगळी धुयाची. PM किसान 2000 रुपये योजना देते, राम मंदिर केले, हायवे रस्ते केले. PM किसान आणि राम मंदिर त्याचं कसं आहे माहिती आहे का की ही पैसा जनतेचाच आहे ना. जनतेचाच आहे. ज्याने जी चोरं गेली ती तिथं चांगली साफ झाली. त्यांच्यावर तसली वॉशिंग मशीनच आणली मोदी साहेबांनी. एवढे योजना देऊन हे काय समाधान नाही काय? तुम्ही काय ना काय विकास कुठलाच काय काय झाले नेमकं? काय झाले काय नेमकं? विकासच नाही तर विकास नाही का? एवढ्या योजना देऊन रस्ते करून विकास नाही काय सुद्धा नाही. कुठलं रस्ते येत आहे ते दिसते का? ही रस्ता आता झाला राम मंदिर केलं काय सुद्धा नाही. राम मंदिर रेशन फ्री आहे. राम मंदिर हाय रेशन फ्री आहे.
राम मंदिरात बांधलं आता राम मंदिर बांधायच्या अगोदर त्यांनी दुसरं काहीतरी विचार करायला पाहिजे त्या गोष्टी. बरं. काय करायला पाहिजे हा? काय करायला गोरगरिबाचा विचार करायला पाहिजे होता. आता चालूला लोकांना राहायला घर नाहीत आता ती चालू पंतप्रधान आवास योजना आहे आता इथपर्यंत आली पाहिजे की बरं किती जणांना लाभ भेटला त्याचा पंतप्रधान योजनेचा. हा. बरं ते निंबाळकरांचं काम कसं वाटलं काय सुद्धा कोणाचीच कामं चांगली नाही त्यांची. आता फक्त वंचित बहुजन आघाडी ते त्यांचं आधी काम बघा. विजयदादा टर्म बरी होती निंबाळकरांची विजयदादाची टर्म जरा चांगली होती. हां हम्म. बर काका राम 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 राम. कसं चालू आहे शेतीवाडी काय काय गावात? पाणी नाही काय कुठून शिट्या आणायची हां पाणी नाही नाही नळाला पाणी सोडाय मग काय तर जगतील माणसं. निंबाळकर साहेब म्हणतात की मतदारसंघात अनेक पाणी योजना आणल्या कुठं आहे त्या हां हाय नळवर पडलं आमचं. हां बर हां सांगितली उत्तर दिली आता काय हां कुठं आहे पाणी योजना कुठं आहे बर काय अडचण आहे द्या गाव नाही कुठं गावात झाली जावा हां बर गाव फिरून जाऊ द्या तुम्हाला आता पुन्हा उमेदवारी त्यांना मिळाली आहे मिळले की चुकून मिळले चुकून मिळली आहे बर मग काय गावात काय त्यांचा निधी आलाय नाही आलाय काय कुठं नाही हा. हां नाही बर मग समाधानी आहे नाही त्यांच्यावर नाही नाही हां हां येत नाही निवडून निवडून येत नाहीत बर नाही ते मोदी साहेबांचं काम कसं आहे वरचं मोदी बरं आहे जरा बर पण महागाई जरा वाढवली. बर 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 बरं एकंदरीत समाधानी आहे नाही नाही हां त्याचं समाधान नाही. बर काय काय म्हणाय पाच म्हणाय नापास मोदी सरकार खासदार निंबाळकर आमच्या जिल्ह्या बाबतीत नापास आहे. मोदी सरकार पण बर नापास आहे. होय कसं आहे खासदार निंबाळकर साहेबाचं काम एकदा बी आलं नाही आमच्या गावात 10,000 लोकसंख्या आमच्या गावाची. हां. एकदाही 10 वर्षात भाजपचे कोणीच खासदार कुठले झाले नाहीत आमच्या गावात. काय गावात निधी पिधी दिला काय निधी दिला नसता नावा दिला आणि कामच नाही ते काय. हां तिथं असं लाखो रुपये निधी आणला तासाला लाखो कोट रुपये दिले तर उपयोग नाही आमच्या गावात. मतदारसंघात निधी आणला म्हणते त्यांनी आणला नसता नावाला आणलाय वरनं. हां बर काय समाधानी आहे नाही त्यांच्या नाही ना समाधान नाही कोण. बर मराठा आरक्षण दिलं असतं तर आम्ही समाधान राहिलो असतो भाजपच्या मागे आलो असतो. बरं. पण त्याच्या मागे कोण जाणार 10% नाही ते. राज्य सरकारने दिली की मराठी ते काय आमच्या ह्याच्यात बसतच नाही त्या नियमात बसत नाही म्हणून आम्ही बोंबलतोय. आमचं जरांगे पाटील बरं. एवढं उपोषण करते तर हे करते तर त्यांना लक्ष देत नाही आमच्यात. बर आता नेमकं काय केलं पाहिजे काय डासळलं पाहिजे तर सरकार आहे. हां गाव आणि योजना देते सरकार काय योजना आता PM म्हणलं असतो किसानची काय योजना म्हणायचं आहे. ते सांगितलं असतं. PM कशा 2,000 देते ते आमच्या ह्याला तीच 2,000च घे हां, हां. आणि आमचं 10,000 घेते ते औषधातनं काढून. कसं काय? 10% 18% GST घेते ते. बर बर आम्ही लाखाचं औषध घेतो. हां राम मंदिर केले हायवे रस्ते केले राम मंदिर पहिलाच राम आहे काय गोव्या ह्याच्यात आणला परदेशात आणला काय ह्या देशातला आहे ना आपल्या भारतातला. बर काय समाधानी आहे नाही नाही काय? समाधान नाही. बर आता खासदार निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे आली तर आमच्या गावात कोणी उदी बी देणार नाही तिथं आली तर प्रचार करायला. आता तुमचं बबन दादा आमदार म्हणते 2 लाखच मत काय ते बबन दादा सुद्धा येत नाही. ते 5 वर्षात बघायला आला नाही. माणूस मेलं आलं केलं बघायला सुद्धा आला बबन नाही. दादांनी मतदान टाका म्हणलं नाही टाकत नाही कोण ऐकत नाही ते कोण हां कोण सुद्धा ऐकत नाही ते. हां. राज्यातलं सरकार कसं आहे हा राज्यात राज्यातलं सरकार बरोबर नाही. हा. बदला जाय सगळंच राज्यातलं बरं. बाग आपल्या ह्याच्यातलं बदला जाय आपलं. का बदलायचं आहे पण काय कारण काय तर काय असेल ते? पहिलं आम्ही काय केलं राष्ट्रवादी काँग्रेस काय कामं करत नव्हती पहिल्या 25 ही दुसरी टर्म आहे. त्या टायमाला आम्ही म्हणलं बदल केला तर बदल होईल काय तर. ह्यांना 2दा निवडून दिलं ह्यांनी काहीच केलं नाही. ह्यांनी उलट चोरं घेतली संघ आणि सरकार बनवलं ह्यांनी. आम्हाला अजितदादा नको पाहिजे होता. परत शिवसेना चांगली होती पण शिवसेनेत शिंदे फुटून गेला त्यांच्या त्या चोऱ्या टोळीतच. आणि आता ही जी आहे ते शिंदेची बी काय ही येत नाहीत खासदार येत नाहीत अजितदादाचं बी येत नाहीत आणि भाजपचं बी येत नाहीत. बर शरद पवार जरा बरा आहे त्याच्या मागे लोक जातील जरा असं वाटतं आम्हाला. ते आता पवार साहेब पैसे कोण राहील नाही की आता पवार बशी कोण बी नाही राहू द्या. जनता आहे ना मागं. बर जनता काय गेली का त्यांच्या मागं. सगळं पुढारी मोठं मोठं गेलं तर जनता मागं आहे ना का पुढारी मत टाकणार आहेत का येऊन पिटीत. हा आता काय यंदा काय माडा यंदा- लोकसभेत काय होईल येत नाही लिंबाळकर येत नाही भाजी बसत नाही. बर बसत नाही भाजी बर काय म्हणतो भाजी बसत नाही. बर काय होईल मग या माडा लोकसभेत शरद पवार आमचे येतील निवडून. हां चांगली गोष्ट आहे. हां झराई पाटील आमचं निवडा देऊन चांगला ते शरद पवार साहेब कोण नेता नाही कुठला काही इथला नेता आहे आमदार त्याचा आहे नाही. नेता आहे नेता आमदार कसं बी नाही नाही इथला आमदारकी आहे नेता आहे सगळं आहे त्यांचं त्या 5 तालुक्यातला आमदार बी नाही की त्यांच्याकडे कोण आहे ते कसं निवडून येऊ? कोण आहे शरद पवार
आपण इथलं ताकद पाहिजे की आमदाराची आमदाराचं पटबळ पाहिजे त्यांची कोणी येत नाही सांगतो मला कोणाची त्याची आम्ही इथं गावात कोणाची सपोज सुरू होऊ देणार नाही बरं हां. हां कसं आहे खासदार निंबाळकर साहेबाचं काम कधी आलाच नाही रोपड्याला त्याला काय ओळखावं कोणी ओळखावं बरं हा तासाला लाख रुपये निधी आणला म्हणतात की कुठं आहे कुठं ठेवलाय दावाही म्हणावं हां हा कुठं ठेवलाय रोपडे गावात 3 बँक काय त्यात कुठं ठेवलाय म्हणून सांगा म्हणावं बरं लाखो रुपये निधी कशासाठी वापरलाय म्हणावं दाखवून द्या की म्हणावं समाधान नाही का त्यांच्या कामावर कशाच समाधान आलाच नाही गावावरती तर समाधान मानायचं कसं हां हा 7,000 लोकसंख्येचं गाव आहे मतदान घेऊन गेला तिकडेच गुंडा बी गोपन बी सगळं गुमावलं इकडे काय करा लोकांनी 5 वर्ष बरं तुमचा आमदार बबन दादा त्यांच्या सोबत आहेत 2 लाखाचं लीड द्यायचं म्हणतात त्यांना त्यांना देतील त्यांनी जनते कामं केलेली आहे ती बबन दादानं हां आमदार केलं मत भेटतील हा हा दादाला मतं मिळणार अहो सहज जर शेतकऱ्यांनी फोन केला तर डिपूसाठी दादा लगेच तासा 2 तासात डिपू द्यायला होत्या तर आता निंबाळकर तुम्ही गावाकडे आले नाही म्हणताय आता बबन दादा त्यांना लीड द्यायचं म्हणते बबन दादा देतील त्यांच्या ह्याच्या सोबळावर पण जनता देत नाही ना तुम्हाला मतदान करा म्हणल्यावर निंबाळकरांना नाही करणार नाही तिथं बबन दादा सांगून सुद्धा नाही करणार नाही लिंबाळकरला मतदान दादानं सांगून लोक दुःख काय देऊ हे हां बरं म्हणजे पहिले विजय दादा टर्म बरी होती आता खासदार निंबाळकरांची नाही विजय दादा चांगली होती काय होतं माणूस तरी चांगला होता गाठी बिठी घेत होता समाधान ह्यात होतं हो लोकांचं काय पैसे निधी दिल्यावर समाधान होत नाही माणसाचं बरं. सहज अकलूजला गेलं तर गाठ घेऊन येते ती लोक रोपळेची बरं विजय दादाची हां बरं आता मोदी सरकार काम कसं वाटतंय एक तरुण म्हणून काय नाही काम काहीच नाही मोदी सरकारचं अनेक योजना दिले ते की कुठं दिले ते तरुणांच्या काय अडचणी आहे त्या मराठा आरक्षण तरुणांची हो दुसरं काय हां आरक्षण हां एक तरुण म्हणून मोदी सरकारकडून किंवा येणाऱ्या पुढच्या सरकारकडून काय अपेक्षा असणार आहे ती आमचं मराठ्यांचं फक्त एकच म्हणणं आहे फक्त मराठा आरक्षण आम्हाला पाहिजे बर हां बर ते 10% राज्य सरकारनं दिली कशाच 10% फसवे आरक्षण आहे ते 10% आहे फसवे? ते. हो काय ते टिकलं कोर्टात तुम्हाला माहिती आहे हां हां टिकतच नाही आरक्षण तर आम्हाला ह्या बारच्यानं भाजप नको आहे बरं असं आहे. बरं. ते मोदी सरकार ती हायवे केले तर राम मंदिर केलंय कुठं केलंय काय केलंय नुसतं ती बघायसाठी केलेलं आहे तिथे शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यापत्र काय आहे सबसिडी शेतकऱ्यापत्र अवजार काय आहे? देतंय. जीएसटी किती वसूल करतंय अवजार देतंय काय करतंय PM जीएसटी किसानचं 2,000 रुपये येतं जीएसटी किती एक पिशवी घ्यायची म्हणलं 1840 तर किती रुपये जातात 80 रुपये सरकारला जातात बर मग काय ते 3 महिने तंबाखू सुद्धा 2,000 दिलेलं पुरत नाही शेतकऱ्याच्या राम राम कसं आहे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचं काम काय माहीत नाही कामच माहीत नाही हां का हो? काय निधी वगैरे दिला काय असेल? कधी आले गेलेला बोपाटा नाही तर हां आणि कोण आहे खासदार आणि कोण आहे का चेहरा बघितला नाही आपण हां त्या गावाला आमच्या आला असलं तरी आम्हाला माहीत नाही हं. बाकीचं तर काय विषय निंबाळकर साहेब म्हणतायत की तासाला हजारो लाखो रुपयांचा निधी माडा मतदारसंघात आलाय कुठं गेलं काय गेलं कसं गेलं त्यांनाच माहिती आहे. हां जनतेला काय माहिती नाही हां मग कोणाला दिलं त्यांनी त्यांनाच माहिती आहे. कधी आलते शेवट अहो, कधी आलेलाच बोपाटा नाही तर हां काय सांगावं मला बर निंबाळकर साहेब पास म्हणायचं का नापास म्हणायचं आता ते तुम्ही ठरवा चॅनलवाल्याने बाबा नाही तुमच्या नजरेतून कसे आहेत ते आता कुठलं कामाचं कुठं आहे गावाला काय फायदा नाही हं, सुशिक्षित बेरोजगाराला काय फायदा नाही हं, हो इतर समाजाच्या लोकाला काय फायदा नाही हं, हं, तरुण मुलाला काय रोजगार नाही हं. पास म्हणायचे का नापास मग आता ठरवा घे तुम्ही ह्याच्यावरूनच काय आहे ते हं. तरी ज्याचं काम नाही ती पास का नापास हे तुम्ही ठरवा बर पहिलं ती विजयदादा खासदारकी टर्म बरी होती का आता ह्यांची दादाही चांगली आहे. काय केलं होतं दादांनी दादाने 1 नंबर काम बऱ्याच नेते मना कामं केलेली होती हं, वेगवेगळ्या योजना आणल्या होत्या त्यात लोकाला त्यात फायदा दिला होता संपर्कातली लोक होती ती हं. बर वरचं मोदी सरकारचं काम कसं आहे मोदी भोपळा का हो काय झालं अनेक योजना देते की फसवतंय फसवतंय हां कसं काय GST घेतं उगं इथं बसलं तर खायला बसलं तर त्याचं 18% GST घेते ती हं. आणि मग काय फायदा का तोटा PM किसानचं 2,000चा हप्ते देते अहो एकदा हॉटेलमध्ये जेवाय गेलं तर त्याचा सुद्धा बसल्या बदले टॅक्स घेते ती हां आणि मग ते कसं सरकार चांगलं म्हणायचं हो सांगा की तुम्ही हां समाधान नाहीत का काय समाधान असं काय काम आहे हां आपल्या एका केशातनं काढून घेऊन दुसऱ्या केशात दिल्यावर काय त्याचा फायदा आहे का तोटा आहे राज्यातलं सरकार कसं आहे
शिंदे फडणवीस अहो, ते तर सगळा बट्या बोळायचे. का हो काय झालं काय नाही काय हां विचारू सुद्धा नका त्यांचं. बर राम राम काय चालू आहे? काय नाही निवांत आहे. कसं आहे वातावरण? वातावरण चांगलं आहे. लोकसभेची निवडणूक आहे, काय आपल्याला ते माहिती नाही. आपण रानातच फिरायला आपल्याला काहीच वातावरण माहिती नाही. कसं आहे शेतीत? शेतीत बरं आहे आपलं, हां आपल्या व्यवसायान काही योजना मिळते त्या? काय नाही. रुपयाची योजना मिळाली. ती मोदी सरकार PM किसानचं 2-2 हजाराचा हप्ते देते, शेती अवजारला सबसिडी देते. सबसिडी आपल्याला काय दिलेली नाही. हां बर 2 हजाराचा हप्ता 2000 आहे. मग समाधानी आहे नाही? कसं काय वाटतंय मोदी सरकारचं काम? मोदी सरकारच कसं काम हं. काय करणार नाही आहे न पुढं काय करणार आहे ते आता केलेलं आहे. आमचंच खाऊन आम्हाला म्हणजे आमच्या जोवर टांगड्या करायला. हायवे जाळे केले, राम मंदिर केलंय. हायवेचं जाळं केलं, राम मंदिर केलं, हां मध्ये गॅस ठोक मोफत दिलं. हां ते पण दिलता. दिलतं पुन्हा हां 1100 आणि 1200 पतूर गॅस ताणला. बर 600 रुपयाचा गॅस. हां त्याला सबसिडी होती, सबसिडी बंद केली. हां अजून काय म्हणावं, हां अजून काय म्हणावं. बर चालतं, समाधान नाहीत का काय? काय समाधान नाही. हां बरं खासदार साहेबाचं काम कसं आहे निंबाळकर साहेबाचं? ती काय आपल्याला कल्पना नाही. बरं आपल्या ओळखीचे बी नाही, बरं इकडं आले बी नाहीत आणि फिरकले बी नाहीत अजून. हां तासाला लाखो रुपये निधी दिला म्हणतात की त्याने. कोणाला दिला असेल मग देणाराला. हां आपल्या पतूर काय नाही, त्याचा 1 रुपया बी नाही. गावात काय काम झालं नाही? काय नाही हां आतापर्यंत तर काय नाही. खासदार निंबाळकर साहेब पास म्हणाय नापास? ते आता आपण ठरवायचं काय, तुम्ही ठरवा बर चॅनलवाले. तुमच्या नजरेत? आमच्या नजरेत काय नाही, काय समाधान नाही तर आमच्या नजरेत. समाधान नसल्यावर आम्ही काय म्हणावं. बर ती पहिलं विजयदार टर्म बरी होती काय ही आता का निंबाळकर? ते आता काय ती पहिलं बरं आणि आताच बरं. बर निवडून आणण्यापुरतं ते म्हणणार आम्हीच बरं आणि तुम्हीच बरं. निवडून येण्यापुरतं पुन्हा म्हणते की आम्ही हाय तसंच करू. हां कोण बी तसंच जाईल. हां गावातला पुढारी आहे म्हणजे काय हे राजकारणातला पुढारी, गावातला पुढारी तसा करतो. हां हाय तुमच्या मागे एकदा गेला खुर्ची म्हणजे गाला म्हणतो, हां तसा म्हणणारच आहे कुठलाही पुढारी. म्हणतोय आतापर्यंत. आता कोण बदल करेल वाटतं? काय करणार नाही कोणच, हां काहीच करणार नाही. ते काँग्रेस बरं होतं का आताच भाजप बरं आहे? ते आपल्याला काय त्यातलं समजत नाही. बर ठीक आहे या. काका राम राम. जय भीम. कसं आहे खासदार साहेबाचं काम निंबाळकर? काय बरोबर वाटत नाही. का हो काय झालं? काय त्याचं येणं जाणं नाही ना, काय शेतकऱ्याच्या बाबतीत काय बोलत नाही किंवा युवकांना उद्योगधंदा नाही. बघा व्यापार लाईन सगळी बंद पडली, ठप. खेडेगावात महागाई वाढली. मग आता खासदाराचं काम नाही का लोकांना कामधंदा द्यावा किंवा एखादी MIDC काढावी या माळावर. बर हा निवडणुकीला आला घोषणाच द्या म्हणतोय मला. मी स्वतः घोषणा दिल्या आणि त्याच्यावर त्याचा पताच नाही. हां काय विकास निधी दिला असेल की कुठं गावाला? काय कुठं काय दिलेलं नाही ना, घेतलेलं नाही, हां काय दिलेलं नाही. होय आता म्हणतात की तिने तासाला लाखो रुपये निधी परवा क्लिप बघितल्या नाही ती काय बी म्हणाल, हां त्या तालुक्यातलं ह्या तालुक्यात बोलायचं, ह्या तालुक्यातलं त्या तालुक्यात बोलायचं. काय माहीत असतंय काय? बर निधी बिधी काय दिला नाही ना, घेतला नाही. आता काय त्यांना पास म्हणाय नापास म्हणाय? नापास म्हणायचं सरळ. हां मग काय तर बर ठरवलंय नापास करायचं त्यांना? हा काय ठरवलंय? मग ठरवलं शिवाय बोलतो काय? बर नापास करायचं आहे त्याला. वरचं मोदी सरकार काम कसं आहे? कुणाच्या मोदी 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 सरकारचं काम बरोबर नाही. बरोबर नाही? नाही शेतकऱ्याकडे लक्ष देत नाही. महागाई वाढली, युवकांना उद्योगधंदा नाही, मुलकाची महागाई. PM किसान योजना देते, अवजाराला सबसिडी देते. ते देतंय, कुणाला देतंय? हां हो वंचित बहुजन समाजाकडे लक्षच नाही त्यांचं. घरकुलं होणारी लोकांची संडाचं बिलं मिळणार ते अजून. बर काय करायचं? काय देतंय तिथं? कागदावर देतंय, हां तोंडानं बोलतंय तेवढं. इकडं काय कार्यवाही होत नाही त्याची. बर ते आता राम मंदिर बांधले, हायवे बांधले. सुपार म्हणून तिने रिंगणात उतरली ती. आता राम मंदिर बांधलं म्हणजे राम मंदिर त्यांच्यासाठी बांधलंय.
पुजाऱ्यासाठी त्यांच्या ठराविक लोकांसाठी. बर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बांधकाम चालू आहे सगळं. होय इकडं काय बाकीच्याला हां राम मंदिरानं काय पोट भरायचं आहे का आमची? ते आता हायवे करून सगळ्या योजना बिजना देऊन हाय- 400 पर म्हणून रिंगणात उतरलेत निवडणूक. हायवे करून काय करायचं आहे? हायवेनं जायला यायला माझं 76 वय आहे. हां फुकट जाऊन खायचं काय तिथं मुक्काम एसटी करून? मोफत आहे तुम्हाला. मोफत इष्ट आहे, खायचं काय? हां कुठं जायचं? बर थडकून मिळालं म्हणजे हां कोण बघायचं आहे? बर राज्यातलं सरकार कसं वाटतंय? राज्यातलं सरकार बी गदाळ आहे. का हो त्याने आता एसटी मोफत अहो केली. 3-13 9-18 करून बसलं सगळं, फोडाफोडी करून बसलं. हां ह्याचं त्याला कळणार नाही, त्याचं त्याला कळणार नाही, कोण कोणाचं ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही. आल्यावर तुम्हाला कळतंय का नाही गदाळपणा आहे का नाही त्यांच्यात? बर काय करायला पाहिजे? आता काय करायला पाहिजे? त्यांना आता हिसका दावला पाहिजे सगळ्याला. होय नमस्कार. नमस्कार. काका आली या जरा. होय काय वाटते राजकीय परिस्थिती सध्याची बघितली? आमचं खासदार जे आहेत माढा मतदारसंघाचं बर निंबाळकर, ते ह्या गावाला त्यांची भेट नाही. बर बर आज तागायत 5 वर्ष त्या गावात आलं नाही, कुठला निधी आला नाही. बर प्रश्न निधीचा नाही किंवा कुठला ह्याचा विषय नाही. मोदी साहेबाचं काम चांगलं आहे, पण मोदी साहेबाला आम्ही नम्र विनंती करतो मराठा समाजा वतीनं की जाहीरनामामध्ये मोदी साहेबांनी एक जाहीरनामा नमूद करावा की स्वतंत्र मराठा समाजाला 10% आरक्षण केंद्र शासनाकडून केंद्रातनं आरक्षण वाढवून 50%च्या वर मराठा समाजाला आरक्षण द्यावा असं नमूद जाहीरनाम्यात करावा. तर ह्या महाराष्ट्रात मराठा समाजाचे आरक्षणाविषयी माणसाला आनंदाचं स्वरूपात होईल. मग मतदान मोदी सरकारला मराठा समाज करल. ते राज्याच्या अन्यथा सरकारनं राज्य सरकारला अधिकार नाही. कुठल्या बेसवर 10% आरक्षण राज्य सरकारनं दिलंय, टिकत नाही, ती कोर्टात टिकत नाही आरक्षण. मोदी साहेबांनी स्वतः आरक्षणासाठी 50%च्या वर 10% आरक्षण मराठा समाजाला नमूद करावा. 50%ची वर कॅप वाढवून आणि जाहीरनाम्यात ती वचननाम्यात ती जाहीर करून मग सभेला महाराष्ट्रात यावा. प्रत्येक मराठा समाजाविषयी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळं मनात खंत आहे. त्याच्यामुळं मराठा समाजाला 10% आरक्षण वर्ग करावा, 50%च्या वर वाढवून मग मराठा समाजाची मोदी साहेबाला मतदान पडेल, अन्यथा पडणार नाही. भाजपमध्येच नाही, कुठल्याही पक्षाला भेटायला मराठा समाजाचं आरक्षण म्हणजे मतदान. दुसरी गोष्ट, मोदी साहेबांनी अरबी समुद्रात पूजा केली शिवाजी स्मारकासाठी. त्या स्मारकामध्ये अरबी समुद्रात एक दगडही पडला नाही. त्याचं काय झालं? कोण आडवं येत आहे? कुठला पक्ष आडवं येत आहे? कुठला माणूस आडवा येतोय? त्याच्यासाठी ती एकदा जाहीर करावं. राज्य शासनानं आणि केंद्र शासनानं ती जाहीर करावा. इंदू मेलला सुद्धा बाबासाहेबांचं स्मारक झालं नाही. तुम्ही नुसते उद्घाटन करताय का? पाठीमागनं गुजरातचं वल्लभ पटेलचं गुजरातचं पाठीमागनं तीचं स्मारक झालं, महाराष्ट्रात का झालं नाही? अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचं झालं नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं झालं नाही. ह्याच्यासाठी मोदी साहेबाला एक विनंती आहे मराठा समाजाच्या वतीनं. मी मराठा समाजाचा तरुण आहे. 50%ची कॅप वाढवावी, 10% आरक्षण मराठा समाजाला द्यावं असं जाहीरनाम्यात नमूद करावा. मराठा समाज आनंदानं आपलं मतदान भाजपला करत. एकंदरीतच खासदार निंबाळकर असतील किंवा निंबाळकरचं काम भाजप सरकार असेल, ह्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, निंबाळकरचं ह्या गावामध्ये काम नाही. त्याच्यामुळे आम्ही निंबाळकरला तर नाराज आहे. निधी मतदारसंघात आणला आमच्या रोपड्यात तर आला नाही. बर कुणाला आमच्या रोपड्यात तर आला नाही निधी. बर किंवा तो खासदार निंबाळकर ह्या गावामध्ये आला देखील नाही 5 वर्षात. पास म्हणायचं का नापास म्हणायचं त्यांना? आता इथं जेवढी जनता आहे त्यांचं तुम्ही मत घ्या. बरं. तुम्ही ठरवा की पास तुमच्या होते का नजरेतून नापास काय होत आहे. म्हणायचं? नाही, नापास आहे तो. नापास. नाही, नापास आहे. बर हां. मोदी साहेबाचं काम चांगलं आहे, पण हा माणूस नापास आहे. ठीक आहे. नमस्ते. नमस्कार. ती पहिलं विजयदादा ही टर्म खासदारकी बरी होती का आता निंबाळकर साहेबांची? विजयदादाची बरी होती काय काय कारण आम्ही निंबाळकरला मतदान देऊन गेल्या वेळेस फसलेलो आहे. बर बर ते अजिबात येऊ नये. कारण ही देवेंद्र फडणवीसची चेला आहे. ते समजा ह्या देवेंद्र फडणवीसनं असं गाजार ठेवलं नसतं मराठा आरक्षणाचं, नुसतं लोमतं घातलं नाही, काहीच नाही. ते राज्य सरकारनं 10% दिले की राव? ती काय टिकते काय? 2 वेळा फेल झालेलं आहे. नसलं
तर माझे मोदी साहेबांना एक विनंती आहे, जी EWS 10% जे होतं ती 20% करावं. मराठा समाज त्यांची 2 महिन्याची कापडं फाटली धुतली तरी निघलं नाही असं गोला लावलं त्यांना, असं माझं मत आहे. गावातल्या काय अडचणी आहेत, गावात कामं झालेत का निंबाळकरांच्या निधीतून? खासदारच्या निधीची मला काय माहीत नाही, आमदारकी निधीतनं मात्र बऱ्यापैकी कामं झालेली आहेत गावात, रोपळे गावात. हां खरं बोलावं. आता तुमचे आमदार बबनदादा म्हणतात की निंबाळकरांना निधी द्यायचं. नाही बबनदादा काय का बोलणार, बबनदादा वेळा आम्ही बबनदादाला देऊ मतदान, पण भाजपचं आमचा काय संबंध आहे, आम्ही 3 वेळा देऊन चुकलेलं, आमची चूक आहे. म्हणल्यावर निंबाळकरांना नाही बबनदादा हे ऐकणार नाही, अजिबात ऐकणार नाही. बबनदादा काही ओरडू द्या, ऐकणार नाही, अजिबात नाही. खासदार पास म्हणाय नापास अजिबात. ते राज्यातलं सरकार कसं आहे? राज्यातलं सरकार आहे अजिबात हराम, पुन्हा आला एक सरकार आहे नुसतं. म्हणजे मला सांगा, विरोधक बी तशीच आणि सत्ताधारी बी तशी. बरं, विरोधकांना मतदान द्यावं, तुमची टिकतेल्याची गॅरंटी काय आहे? तुमच्या काँग्रेस जर निवडून आली सत्ताधारी तर 5 वर्ष काँग्रेसमध्ये बरोबर राहतील याची गॅरंटी काय आहे? भाजपवाली ED CBI लावते ती, वर्ष 1.5 वर्षात सरकार पाडते ती. मग विरोधक कसला पाहिजे? असला कसला विरोधक? त्यासाठी आम आदमी पार्टीसारखं यावं आणि पंतप्रधान अरविंद केजरीवाल सारखा माणूस व्हावा. ती जेलमध्ये आहेत की कुठं असं नका, ते भाजपवाले काय धुतले तांदळा नाही ती, त्यांच्यावर आरोप झाले. हे आरोप आहेत? अजिबात नाही, तसा माणूसच नाही ती. असं सर्वसामान्य माणसाचं माझं मत आहे. कसं आहे खासदार निंबाळकर साहेबाच का? नाही निवड बाद आहे. का हो, काय झालं? काय 5 वर्षात आलंच नाही अजून, कवायचं निवडून जे दिलं ते तूर आलंच नाही अजून. का कोणचं खासदाराची बघायला आम्हाला मिळलं नाही. एकाच तर लांबच राहिला, पण हे तूर आले बी नाही अजून. तासाला काय तर 1,000 रुपये निधी. आता कुठं तर लागा करकमला काल परवाची मिटिंग घेतली म्हण, काय तर 100-200 माणसं गोळा झाली, खाली मुंडी घालून गेलतं म्हण, आलतं म्हण. मला बी कळालं. आला का तुम्ही शेतकऱ्या बाजूने अजिबात उठाव काय करणार काय. आणि ती कसं तर तुला सांगतो, ती बोलतंय ती काय ते नावर आपलं जे नाही शिवाजी महाराज ते हे काढलेलं काय ते पवार ह्याच्यात आहे ती काय ते नावर अमोल कोल्हे कसं काढल्यावर फिंद्यावर बोलतंय, त्याला त्या ह्याच्यातनं बाहेर काढून टाकते ती त्या अधिवेशनातनं. त्याच्यावर काय लगा काय लगा तुम्ही 2,000 दिलं 3,000 दिलं आम्हाला सांगता हो. आमचा सर्वसामान्य कारखाना कांदा 4,000 जात होता, ती आता तुम्ही काय केलं 1,700-1,800वर आणला नाही. मग आमचं 2-4 हजारानं म्हणलं तर पैसे किती होत होतं? आमचं पैसे आमचं 2 रुपये आम्हाला 2 रुपये त्यातून 8 रुपये तुम्हीच खाताव. लाभ भेटते काय गाडा लाभ भेटते काय? PM किसान 2,000 दार धरला मला लाभ भेटतो काय होते मोतीला काय लाभ भेटतो काय होते ते कळते मला. मिळत नाही पडला बिडला ये म्हणा दार धरला भेटतो काय भेटतो बाबा, ते पैसे मिळत नाही. काय करताय? आमचं पैसे आहे कांदा समजा शेतकऱ्या माल ज्वारी 7,000 होती 3,000 आणली काय बाकीचे बी अनेक योजना काय काय द्या. अरे आम्हाला शेतकऱ्याला फुकाट काय देऊ नको तू, आम्ही समर्थ आहे. शेतकरी म्हणून काय पाहिजे आम्हाला? आमच्या मला नीट भाव, लाईट नीट आहे आणि लाईट नीट द्या आम्हाला, बाकीचं काय देऊ नको आम्हाला. आता पुन्हा खासदार निंबाळकरांना उमेदवारी कशाला ते आपल्या तोंडावर घालतील ते आता. अका तुमचं बबनदादा लीड देईल म्हणते. बबनदादा हाल बरा तिकडच. बबनदादा कुठला आणलाय? बबनदादा मतदान कर म्हणले. पाणी सोडतो म्हणला, जाट पाणी सोडणार राजीनामा देतो म्हणला, आम्ही बोलू सुद्धा दिला इथं हे त्याला म्हणलं झालं गेलं काय? तुमच्याच पिढ्या लागला तुम्ही सुधारायला, आम्ही आमच्या पिढ्या मातीत घालायला. तुम्ही खासदार पास म्हणा नापास म्हणा, खासदार पास नाही बी कोणचीच नाही तिथे पास काय आमच्या करता कोण नाही. खासदारवर सरकारवर समाधान नाही. नाही बाबा कशी समाधान मांडायची? मारला का ह्यांची पोरं देशात ना आमची पोरं गावात सुद्धा नाही ती, इथं सुद्धा शाळा नेत नाही त्या. हो मॅडम आहे तर सर नाही तर मॅडम नाही, असलं आमच्या लेकरांचं चाललंय लगा. आम्हाला शाळा नाही काय नाही. सरकार कसं कशाला राज्यातलं सरकार धोकाच आहे, जी भ्रष्टाचार करतं तिकडे जातं या. हो आज 70,000 कोटी घोटाळा केला त्याच्या वर्षी लगा लोकांनी बसून खाल्लं असतं महाराष्ट्रानं, म्हणून बुजवायसाठी तिकडे गेलं. कोण? अजित पवार.
बुजवायसाठीच गेलं तिथं शिंद्यानं पैसा मुलकाचा खाल्ला गेलो तिकडं. अरे काय चाललंय हाय ते मला माहित आहे, त्यांनी धरलंय हाय बघतोय काय समजाने घोटाळा करून जे पण लगा सामान्य माणसं पहिली कशी होती मागल्या 10-20 वर्षाखाली, असं लगा जगाय तुम्ही. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलल्यासारखं काहीच राहिलेलं नाही. सगळं गलिच्छ राजकारण झालेलं आहे. लोकशाही धोक्यात आलेली आहे. काय सगळं पक्ष फोडाफोडी चालू आहे. सगळं राजकारण दूषित व्हायला लागलेलं आहे. सर्वसामान्यांनी ह्या राजकारणावर बोलावं की नाही बोलावं हाच प्रश्न निर्माण झाला आहे. आता काय केलं पाहिजे सर्वसामान्य लोकांनी? सर्वसामान्य लोकांनी काय आता ज्यांच्याकडून त्रास झाला किंवा काय नाही प्रत्येकाने योग्य उमेदवाराला निवडून दिलं पाहिजे. बर गावात खासदार निंबाळकरांचं काम कसं आहे तुमचं? अकार्यक्षम काम आहे. निंबाळकर साहेब आलेच नाहीत गावात, आलेच नाही त्याच्यामुळे कार्य तर पुढे जाय. कधी आले ते? आलेच नाहीत. आम्हाला तर आठवत नाही, स्वतः आम्हाला तर काय आठवत नाही. बर ते म्हणते तासाला 1000 लाख कोटीचा निधी मतदारसंघात आणला. कुठं गावापर्यंत आलंच नाही ना. होय कुठं निधी बोलण्यापुरता आहे, प्रत्यक्षात कार्य कुठं आहे? कार्यच नाही ना प्रत्यक्षात. आमच्या गावात कुठंही एकही कामावर जावा की खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या खासदार निधीतून हे काम झालं अशी एकही पार्टी आमच्या गावात चालू नाही, कुठंच नाही. त्याच्यामुळे कार्य झालं असं म्हणता येणार नाही ना. मग समाधानी आहेत नाहीत? नाही ना, असमाधानी नाही ना, नाराज आहे त्यांच्यावर खासदारावर, विद्यमान खासदारांवर. मग ती तुमचे बबनदादा आमदार म्हणते लीड द्यायचं. नाही आता एक आमदार म्हणून आदरणीय दादांचं कार्य चांगलं आहे. आमच्या गावात विकास झालेला आहे, मंदिर असतील, गाव असतील. आमदारकीच्या टाइमला आम्ही दादांना 100% मतं देणार आहे. आता दादा मतदान करा म्हणल्यावर निंबाळकरांना नाही ना, आम्ही करणार नाही ना. दादांच्या खासदार निधीतून हनुमान मध्ये झालं, विठ्ठल मध्ये झालं, सगळं काम दादांनी केलंय. आमदारकीला आम्ही 100% बबन दादांना मताधिक्य भरपूर देणार आहे. वरचं मोदी सरकार कसं आहे? मोदी सरकार काय, मोदी सरकार सुद्धा कार्यक्षम आहे. नुसतं फक्त बोलण्यापुरतं आणि भाषणापुरतंच आहे. आणि योजना देते ही राव. काय योजना पोचले पाहिजेत ना योजना. आज शेतकऱ्याच सांगतायत PM किसान दिला, पण इकडे खतावरची 8 GST वाढवली ना. एका दरवाज्यातून द्यायचं, दुसऱ्या दरवाज्यातून काढून घ्यायचं. 2000 देते, अवजाराला सबसिडी देते. काय काय कसं हमी भाव पाडला ना सगळे. कांद्याला भाव नाही, काय भाव नाही. तिकडे ते बाहेरच्या राज्यातले शेतकरी आले, त्यांचं आंदोलन हाणून पाडलं, कायदे रद्द केले त्यांचे. त्यांना किती नाहक त्रास दिला हे जनता विसरणार नाही ना. त्याच्यामुळे आता ही परिवर्तनाची लाट आहे आणि परिवर्तन होणार आहे. माढा मतदारसंघात 1001% परिवर्तन होणार आहे. कसं आहे गावात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम? चालूच्या खासदार तर काहीच काम नाही. साधारणतः 5 वर्ष झालं एकदाही गावाकडे फिरकले नाहीत खासदार. मला वाटतं प्रचार सभेला आले असतील एकदा, उभी तेवढे, परत काय त्यांचा संपर्क नाही. त्यांचा संपर्क फक्त तालुक्यातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांशी संपर्क आहे त्यांचा. आणि ते चालूला त्या खासदाराला असं वाटतंय मोठे नेते हाताशी धरले म्हणजे जनता आपल्या हाताशी आहे, पण ग्राउंड लेवलला वेगळं चित्र आहे. जनता नेत्यांच्या मागं नाही, इथलं लोकलचं चित्र वेगळं आहे. आणि चालवलं त्यांनी काय केलंय, प्रत्येक मतदारसंघातला प्रत्येक नेता धरलाय हाताशी आणि त्यांचं राजकारण चाललंय, पण जनतेला धरून त्यांचं काही राजकारण नाही. कोण नेते? पंढरपूरचं म्हणलं तर तुम्ही म्हणसाल त्यांचं नेते परिचरला त्यांनी धरलेलं आहे. माड्याचं म्हणलं तर त्यांनी बबनदादा शिंदेला तिकडं संजय मामाला धरलेलं आहे. सांगोल्याला तिकडे त्यांनी शहाजी बापूंना धरलेलं आहे. पण त्यांनी कधी गाव पातळीवर जनतेसाठी म्हणा, एखादा कार्यक्रम म्हणा, उद्घाटन म्हणा, एखादं कुठलं लग्न कार्य असेल, समारंभ असेल, कुठल्याही याला त्यांनी गावाकडे भेट दिलेली नाही. लाखो रुपयाचा निधी तासाला मतदारसंघात आणला. काल आम्ही ऐकलं ते वाक्य, फक्त बोलण्यापुरतं त्यांनी बोलले असतील, तर प्रत्यक्षपणे तर काय तसं घडलेलं दिसत नाही. गाव पातळीवर तर काहीच नाही. आमचं एवढं मोठं गाव आहे, 15,000-16,000 लोकसंख्येचं गाव आहे. पण एवढ्या गावात जर मोठ्या गावाला जर टाळत असतील तर आमच्यापेक्षा लहान लहान गावांची तर काय अवस्था असेल. एकही खासदार म्हणून त्यांची काय काम नाही. ते तुमचा आमदार बबनदादा शिंदे म्हणलेत आता मताधिक्य द्यायचं निंबाळकरांना. नाही, दादांची भूमिका वेगळी असेल, पण जनतेची भूमिका वेगळी आहे. दादांनी मतदान करा म्हणलं, दादांनी जरी सांगितलं तरी आम्ही मतदान करणार नाही. निदान खासदार केलं तर मतदान करणार नाही. दादांच्या वेळी दादांचं बघू काय करायचं, पण आता त्यांचं काय ऐकण्याची काय आमची तर भूमिका नाही ऐकण्याची. ह्यावेळेस 100% बदल घडणार, 100% घडणार. समोरचा उमेदवार बदल आहे, समोरचा उमेदवार कोणी असू द्या, बदल ह्यावेळेस 100% घडणार. वरचं मोदी सरकारचं काम कसं आहे? आमच्यासाठी तर काय एवढं काय खास नाही, फक्त घोषणांचा पाऊस आहे, दुसरं काय नाही. अनेक योजना आहेत शेतकऱ्यांसाठी. PM किसान आहे, घरकुलच्या योजना आहेत, ST मोफत आहे. नाही, ही नवीन योजना आहेतच ना. 10 वर्ष झाली ती सत्तेत आहे. हायवे केले, राम मंदिर बांधले. नाही म्हणलं की तुम्हाला, ही 10 वर्ष झालं सत्तेत आहे. पहिल्या 5 वर्षात विकास केला तीच आता सांगतायत. नवीन काय केले त्यांनी? हे रस्ते 2014 ते 19 मध्ये झालेले आहेत. बाकीच्या योजना ही शेतकऱ्यांना 2014 पासून पैसे मिळते. आता काय केले ह्या 5 वर्षात? काहीच केलेलं नाही. ST मोफत आणि प्रत्येकाला जर अवजार, प्रत्येकाला प्रत्येक स्कीम ही भेटत नाही ना फायदा. प्रत्येकाला योजनेचा भेटत नाही फायदा. तुम्हाला काय लाभ भेटलाय? काय वैयक्तिक आम्हाला तर काय लाभ भेटलेला नाही. समाधानी आणि तरुण म्हणून तर मी एवढं सांगतो, तरुण म्हणून तर काय अजिबात लाभ नाही, कुठलाच लाभ नाही.
समाधानी आहे नाही खासदार निंबाळकर आणि मोदी असमाधानी आहे मी हां. मोदी सरकारवरही आणि या चालूच्या खासदारावरही. मग ते खासदार रणजितसिंह निंबाळकर आणि मोदी सरकार पास म्हणाय नापास. नापास आहेत, सक्षम नापास आहेत बरं. दोघंही नापास. राज्यातल्या सरकारबाबत काय मत आहे? राज्यातलं तरी विचारूच नका, मत द्यायची सध्या आमची तयारी नाही राज्यातल्या ह्या सरकारवर. लय नाराज आहेत. लयच नाराज नाहीत, त्यांचं चाललंय, त्यांना जनतेचं घेणं देणं पडलेलं नाही. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ, स्वतःला कसं सरकारमध्ये राहता येईल आणि स्वतःची कशी पोळी बाजून घेता येईल हे जर चाललंय त्यांना बाकीयांचं काय घेणं देणं नाही. अनेक विकास कामावर त्यांची देह धोरणं चालू काही नाही, त्यांना फक्त आमदार जपायचं आणि आपलं सरकार कसं येईल हेच त्यांचं धोरण आहे. बाकीचं जनता त्यांच्या मनात नाहीच, काहीच नाही मग. शेतकऱ्याला माल देणे, शेतकऱ्याचं चांगलं करणे अशी शरद पवारांची भूमिका आहे आमची. आम्ही शरद पवाराशी मतदानच करणार नाही कोणाला. आता हे माडा लोकसभेत बी कुठंच करणार नाही, शरद पवारालाच करणार. ते तुमचा आमदार बबनदादा दादा ही आम्हाला कोणाची गरज नाही. तो तरीच वाजणार ती निंबाळकर बरं का. ही पांढरी टोपी उजाळच दिसली पाहिजे. ते बबनदादा निंबाळकरांना मत द्या म्हणजे काय ना काय कोणालाच देणार नाही. जिथं शरद पवाराचे उमेदवार असेल त्यालाच देणार आम्ही. आता या खासदाराच काय काम काय ना काय काम नाही ना दाम नाही, काम कारण केली असलेली पुढाऱ्यांची, आमची नाही ती. खासदार निंबाळकर साहेब म्हणते तासाला लाखो कोटी निधी आणलाय म्हणते. कोणी आणला, कवा आणला, कवा पोचायचा आहे काय, नुसतं आश्वासन आहे काय आश्वासन. अहो मला सगळं आम्ही 11व्या वर्षापासून राजकारण खेळतोय, आम्हाला ठवायचं. ते काँग्रेस बरं होतं का ही भाजप बरं म्हणायचं? भाजप हागंदारीत जाऊ द्या भाजप. का हो? राम मंदिर बांधलंय, राम मंदिर कोणी बांधलंय? उद्धव ठाकरेनं बांधलंय, त्याच्या काळात झालंय, कोरोना काळात. अयोध्येचा स्वतःचा परवा राम मंदिर अयोध्येला झाले हो, अयोध्येला झालेलं तीच कोरोना काळात झालं. अयोध्येला झालेलं ते उद्धव ठाकरे या काळात झालेलं आहे. हा, उद्धव ठाकरे तिकडे सत्ता नव्हती की नव्हती. कशी नव्हती? हे मोदीने आणले काय? मोदीने गाबाळ पळवलं पाक गुजरातला. राजकीय वातावरण तर खराब आहे पूर्ण सगळीकडं. नेमकं काय झालं? आम्ही कट्टर जरांगे पाटील समर्थक आहे, त्यामुळं मताला न जाणं हेच आमचं धोरण आहे सध्या तरी. म्हणजे मतदान करायचं नाही, मतदानच करायचं नाही. कारण काय त्या कुठले जरी सत्ताधारी आले तर आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. काय मागणी? मराठा काय मागणी आहे? काय आम्हाला आरक्षण पाहिजे. ते राज्य सरकारने 10% दिलंच घे. नाही नाही नाही, आम्हाला ते ह्याचं पाहिजे आरक्षण. केंद्रातलं पाहिजे आरक्षण, केंद्रातलं पाहिजे आणि ते ह्याचं कुणबीचं पाहिजे आम्हाला. ठीक आहे, त्याचं आरक्षण पाहिजे. ते कुणबी नोंदी सापडते त्यामुळे आम्हाला आम्ही भाजप विरोधीच आहे. ते खासदार साहेबाचं काम कसं आहे निंबाळकर साहेब गावात? कुठं काय दिसलं नाही अजून तर. कामाचं तर काय कुठं काय काम नाही. ते म्हणते तर लाखो रुपये निधी मतदारसंघात तासाला आणलाय. कुठल्या मतदारसंघात आणलाय काय माहिती? माडा लोकसभेत काय नाही, रस्त्यात सगळं खड्डं जायचं, प्यायला पाणी नाही. निवडून गेल्यापासून नाही गावासाठी नाही काय त्यांचं काय काम समाधानी आहे नाही त्यांचं. नाही नाही पास म्हणाय नापास म्हणाय, पास म्हणाय नापास म्हणाय, नापास. ते तुमचा आमदार बबनदादा शिंदे म्हणते 2 लाखाचं मताधिक्य द्यायचं आहे. नाही पण लोकांना कामं तर दिलेली आहे ना. नाही निंबाळकरांना तुम्ही म्हणताय त्यांच्या काम निंबाळकरांच्या काम ते चुकून ऐकायला लागले, पोटऱ्या चुकून ऐकायला लागले. पोटऱ्यांनी सांगितलं मतदान कर म्हणलं, पोटऱ्यांचं कोण ऐकत नाही. बबनदादाच पण ऐक त्यांच्या टायमाला त्यांचं खासदारकीला. बर आम्ही सगळ्याला होय म्हणणार काय करायचं करणार आहे. बर आमचं म्हणणं आहे बघा, ज्या वेळेस आमची बाया माणसं रस्त्यावर बसतो संडासला काय, आम्हाला म्हणजे फुकट माल सोडला आहे, संडास बाथरूम दिलंय काय, अजून बरेच योजना म्हणजे रेशन फुकटच आहे काय. आणि तुम्हाला सांगतो 1 नंबर म्हणजे आम्ही मोदीला मत देणार आहे. ते पहिलं खासदारकीला विजयदादा टर्म बरी होती का आता निंबाळकर करायची कोणाची खासदारकीला? हे दोन्ही बी चोर आहेत, तिसराच करावं कोणतरी गरीब. खासदार तिसरा करावा आता. होय म्हणतो जर इजा तसला आणि ही तर काय कुत्र निवडून गेल्यापासून आलंच नाही. खरं सांग कुत्र म्हणतो आम्ही सध्या गावाला. लईच असं रागवला लईच म्हणजे कशामुळे माहिती आमच्या गावाला भेट सुद्धा देत नाही. ह्याच्या आधी ती काँग्रेसची बी ती रामदास आठवले 2 बारे गेले, संदीप थोरात 25 वर्ष बेगर निवडून आला, बेगर प्रचाराचं काहीच केलं नाही कोणी. ह्या मोदीने केलं तर आमचं जरा काय. भाजपचेच खासदार आहेत की निंबाळकर? असू आहे की मग, पण आले का इथं गाव कोणा कार्याला आले का, कोण मेले त्याला आले का, धंद्याला आले भाजपला समर्थन द्यायचं म्हणताय की? मग आम्ही वरच्या माणसाला बघून देणार आहे. मग त्या ठिकाणी कोण खाली आता ह्यांनाच उमेदवारी मिळाली की निंबाळकर? कोणाला? निंबाळकरांना. मग आम्ही शिवसेने जाणार.
कुठल्या कुठल्याच विषय नाही नाही निंबाळकरला आमचा विरोध आहे. आम्ही दुसरीकडे आम्ही निघालो आम्ही दुसरीकडे. समाधान नाही. कोण नाही नाही आमचे बाळासाहेबांनी एकनाथ कुठं आलाय का का होत हा? माहिती सरकार आहे की शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. कुठला आमच्यात ताट खाल्लं मांजर बाहेर निघले खाऊन खाऊन अडकण एसटी मोफत केली त्यांनी. काय बी करेल की ती मग. राम राम. कसा आहे खासदार निंबाळकर साहेबांचा? लिंबाळकर खासदारच चांगला असो, फक्त एकच मोदी. फक्त व्यक्ती बघणार मोदी. आतापर्यंत ज्या 60-70 वर्षात ह्यांनी काय केलंय? हा, ही चोराया टोळ्या आहे त्या सगळं खाल्लं. आतापर्यंत देश लुटलाय. ते आता मोदी त्यांचं सगळं बाहेर काढायला लागला म्हणून ह्यांचे तडपड माशासारखी चालू झाली. ह्याच्यामुळे गैरसमज पसरवले. दुसरं काय सुद्धा ह्यांनी केलं नाही. म्हणते लोक बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, जीएसटी कर बसायला लागला. अहो विचार करा, एखाद्याचं कुटुंब करता असतो, कुटुंब चालवत असताना सगळ्या उणीवा पूर्ण होत नसते. लक्षात, कुठं तर उणीव राहत असती. आपण कुटुंब चालवतो, कुटुंब करता म्हणलं तर कुठं तर उणीव राहत असती. कोणाचं फाटलंय, कोणाचं तिच्या शाळेतलं पाठी फुटली, काय हे सगळं सक्सेस होत नसतं. कुठं तरी उणीव राहत असते. एकच मोदी शिवाय पर्याय नाही. हा, उमेदवार कोण आहे माहित नाही आम्हाला, फक्त एकच मोदी कमळ. लोक म्हणते उमेदवार गावाकडे आला नाही खासदार निंबाळकर साहेब. काय रोज त्यांच्याकडे उमऱ्यात येऊन बसावा, झाडून काढावते ना. कधी निधी दिला नाही म्हणतात लोक. असं कसं होईल बरं निधी दिला नाही? सांगतो एकच विरोधक कसं झालंय, सत्य बसलं दुरावलेली ती. त्याच्यामुळे त्यांची माशासारखी तडपड चालू आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. त्यांनी काय केलंय? हा, शरद पवार 5 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय. का आणलं, कधी आला, काय केलं इथं त्याने शरद पवारानं? कुठली MIDC आणली, आपण त्याला देशाचा नेता म्हणतो, जाणता राजा म्हणतो. इथं काय केलं त्यानं? स्वतः नेतृत्व केलं ह्या मतदारसंघाचं. कोणी सांगावं काय आणलं ह्या मतदारसंघात? राज्यातलं तर द्याच विषय सोडून, पण मतदारसंघाचं ज्या नेतृत्व केलं त्याने इथं काय आणलं? पण मला सांगा की पहिलं विजयदादा खासदार होतो 5 वर्ष, बरोबर. आता निंबाळकर साहेब खासदार आहेत. दोघांची टर्म कसं कंपॅरिझन कराल? कुणाचं काम बरं होतं, कुणा कसं काम, काय मत काय दोघांचं? कामाचा विषय नाही, फक्त आम्ही मोदी बस. ती विजयदादा टर्म बरी होती का निंबाळकर? विजयदादाने सगळं लुटलंय. त्याला खुलूस फेकलो, सगळं पतसंस्था खाल्ल्या, सगळं खाल्लं. इथं आमच्या भागात कारखाना सुरू केला, ऊस नेलं, 1 रुपया सुद्धा वाजवून दिला नाही. हा, कुठल्या तोंडाने त्याला मत द्यायचं? हा, कसं आहे खासदार निंबाळकर साहेबांचं काम? चांगलं काम आहे. बर, काय विकास केलाय गावात? विकास काय नाही, 5 लाख रुपये निधी दिलेला आहे गावात. बर. सगळ्या आज विचार करा, त्याला 7 तालुका आहेत. हे आलं नाही म्हणते ती मान्य आहे, मलाही मान्य आहे. ती 7 तालुका आहेत. काय असतं माहिती आहे, खासदारला, एका खासदारला महिन्याला म्हणजे 5 लाख रुपये निधी, आणि आमदार एका तालुक्यासाठी 5 लाख आहे त्याला. मग ती 7 तालुक्याला ते निधी कोणाकोणाला द्यायचा? एकदम देऊ शकतो का? पवार साहेब मागं 2009ला निवडून आलं, त्यांनी सगळ्या गावाला दिलं का? खासदाराला निधी कमी असतो. आणि पहिलं काय झालं, कोरोनाच्या काळात सगळे आमदार खासदार शिला 2.5 वर्ष हा निधी तिकडं वळवला गेला. राहिले आता जेव्हा एकनाथ शिंदेची पलटी झाली तेव्हापासून जी निधी या चालू झाल्या. बरं, खासदार आलं नाही का? इंदिरा गांधी कोणाला भेटली होती का मागं? का लोक निवडून देत होती? तसं तर मोदी भेटावं असं नियम आहे का? आज मला सांग, गोरगरिबाला किती योजना काढल्या त्यांनी? बरोबर आहे. प्रत्येक PM किसान आहे. तुम्ही व्हॉट्सअप ह्याच्यावर जावा, मोबाईलमध्ये स्कीमा किती काढल्या ते. मग मोदीने काय कमी केलंय? ज्याला आता मान्य आहे. महागाई कशी काय? महागाई कोण म्हणलं? महागात बेरोजगारी म्हणतात लोक. ऐकून घ्या, मी ज्या टायमाला वयाच्या 21व्या वर्षी 100 रुपये नोट कसली तिथं आम्हाला मोठी वाटत होती. आज आम्ही लाखांनी रुपये मागतो. मग ही रुपये कुठनं वाढलं? तुम्ही महागाई वाढली मान्य आहे. लहानपणी बारका किती खातंय? 1 पाव खात होतं. दुसऱ्या वर्षी 3 पाव खाणार का नाही? मग महागाई वाढणार का नाही? महागाई तशी काहीच वाढलेली नाही. त्या पद्धतीनं आहे. आज मला तुम्ही सांगा, ऐकून कशी GST लावली? GST कोणी काढली? मनमोहन सिंगच्या काळातच GST लावलेली होती. GST कोणी काढली? मोदीने काढली का? ED मोदीने काढलंय का? पण ती जवाहरलाल नेहरूने काढलेली आहे ती ED. तुम्ही भ्रष्टाचार करणार का मागे लागणार? कोणाला सोडणार नाही ती. लोक आता लोकांना काय करावं? जनतेसाठी त्या मोदीने काय करायला पाहिजे मला सांगा. खासदारावर लोक कशाच नाराज आहे? त्याला सांगितलं नाही तुम्हाला ती नाराज कसं? 2.5 वर्ष तर त्याला निधी आला नाही, म्हणजे त्याला एकट्यालाच आला नाही. आता विचार करा, आमच्या
तालुक्यात बबनदादा आमच्या मतदारसंघात आमदार आहेत. बरोबर. हां तो त्याला वर्षाकाठी 5 कोटी मिळते ते आणि खासदाराला 6 तालुक्यात 5 कोटी मिळते ते वर्षाला. मग आमदार बबनदादा नागाव देणारच की. एकंदरीत मोदी सरकार खासदारावर समाधानी आहे चांगला. म्हणायचं. आज विचार करा किती लोकांना धान्य फुकट देते. 80 कोटी जनतेला धान्य फुकट आहे का नाही. काय बघ सगळं आता मला सांगा एखाद्याला थांबा गाडगं केलं सगळी गाडी घ्या तुपाला जाते ती का जाते ती का. एखादा पोरगा जो पोरगा काम करतो ती जर थोडं फौजमध्ये जाईल पुढं. आता पुन्हा मोदी सरकार येईल. हे 100% 400 पार आहे द्या. नमस्ते. नमस्ते. जय महाराष्ट्र. एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा खरा सैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा. कारण बाळासाहेब ठाकरेंची जी तत्व होती ते आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण म्हणजे जसे तसे आचरणात आणले. बाळासाहेब ठाकरे काय म्हणले होते, राम मंदिर बांधा, मला 1 दिवसाचं पंतप्रधान करा, मी राम मंदिर बांधतो. तसं नरेंद्र मोदी साहेबांनी राम मंदिर बांधलं. 500 वर्षापूर्वीचा राम मंदिराचा प्रश्न हा प्रलंबित होता. तो नरेंद्र मोदी साहेबांनी मुस्लिम बांधवांनाही नाराज केला नाही आणि हिंदू बांधवांच्या आस्थेचा प्रश्न होता तो सोडवला. 370 कलम लोक म्हणतात की 370 कलमानं काय फायदा. मला सांगा तुम्ही, आज आपल्या देशाचं ते डोकं आहे. आज जम्मू काश्मीर म्हणजे स्वर्ग आहे. तेथील आपल्या हिंदू बांधवावर अत्याचार होत होते, आपल्या मिलिटरीवर तिथे दगडफेक होत होती. आज कुठे गेले दगडफेक, पत्तरबाज कुठे गेले. आज हिंमत आहे फक्त नरेंद्र मोदी साहेबांच्या हा देश सुरक्षित ठेवण्याची. लोक म्हणतात पुलवामा घडवला गेलाय घडला. अहो लोकांना काय, त्यांना आजपर्यंत मला सांगा, नेते पण म्हणले अहो नेते फक्त नरेंद्र मोदी सारखा नेता देशासाठी भेटायला देशाचं भाग्य आहे. पुलवामा घडवला म्हणते ती. अहो पुलवामा घडवला नाही, पाकिस्तानची जिरवली जाऊन आत घुसून. आजपर्यंत इंदिरा गांधी आणि पंडित नेहरूच्या काळात झालेलं ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं आणि अटल बिहारी वाजपेयींनी केलं. बाकी कुठल्याही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्याने केलेलं नाही. शेतकऱ्याला हमी भाव नाही. हमी भाव आजपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस का मिळाला नाही. चर्चा करू आपण. चर्चा करू चला. शेतकऱ्याला हमी भाव नाही, दुधाला दर नाही, देशाला स्वातंत्र्य मिळून किती दिवस झालं. थांबा 2 मिनिटं. देशाला स्वातंत्र्य भेटून किती दिवस झालं, हमी भाव का मिळाला नाही. 40 वर्ष मी मला 10 वर्ष झाली त्यांची सत्ता आहे. ऐका मी काय म्हणतो, आजपर्यंत शरद पवार साहेबांना रायगडावर जाण्याची वेळ का आली, आज का आली वेळ. 40 वर्ष का आली नाही तिथं राजकारण करत असताना. आणि इथं माड्यामधून पंतप्रधान स्वप्न घेऊन उभारले शरद पवार साहेब. MIDCचा नारळ फोडला मेंढापूरच्या माळावर. आमच्यापेक्षा वयस्कर आहेत माणसं अजून, त्यांना विचारा. MIDCचा नारळ फोडला. साधं एक कुठला प्रोग्राम आणला का त्यांनी, एक तरी प्रोग्राम मला सांगा तुम्ही, एक तरी प्रोग्राम दाखवा म्हणा. मग आज सगळं देश सुरक्षित आहे. कुठं बॉम्बस्फोट नाही, कुठं आतरिकी हल्ला नाही, डायरेक्ट मिलिटरी लागू ना. आज बरं हां तुमच्या भाजपच्या खासदारावर लोक नाराज आहेत निंबाळकर. अहो खासदारकडे आम्ही बघतच नाही ना. तुम्हाला कसं एक नरेंद्र मोदी नाही खासदारांच्या मला एक सांगा, ग्रामपंचायत मधला नेंबर असू द्या, तो नेंबर तरी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचतो का. जे खासदारावर नाराज आहेत त्यांना मला हा प्रश्न करायचा. निधी नाही म्हणते ते. निधी द्यायचं काम कोणाचं असतंय. ग्रामपंचायत आमदार जे असते, जे ते तालुक्याचे पदाधिकारी असते त्यांच्याकडे मिळतो ना निधी. ते गाव जातोच ना गावाला. खासदार फंड निधी घेत नाही. खासदार फंडाचा निधी गावाचा ज्या त्या गावाने गेल्याशिवाय मला सांगा, तुम्ही माझ्यापर्यंत आला. थांबा 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 मला काय म्हणत, तुम्ही आज इथं माझ्यापाशी आला म्हणून तुम्हाला काय प्रश्न विचारला तो मला समजतोय. पण तुम्ही माझ्याकडे आला नाही तर मी तुमच्याकडे आलो तर मला काय करणार तुमचं किंवा माझं काय ते. तुम्ही निंबाळकरांच्या कामावर समाधानी आहे तुम्ही. निंबाळकरांच्या कामावर समाधानी आहे. आम्ही निंबाळकरांच्या कामाचा विषय घेत ना. आम्ही फक्त एकमेव नरेंद्र मोदी साहेब आणि BJP. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.